ओम नमो चैतन्य गोरक्षनाथाय नमः। तर बघा, श्रावण महिन्यामध्ये घरोघरी नवनाथ पारायण हे केलं जातं। तर याच्यामध्ये जो काही दिंडोरी प्रणीत नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आहे, तर त्याचं सुद्धा खूप जण 1, 3, 9, 11, 36 असे पारायण करतात। त्याच्यानंतर जो काही मूळ ग्रंथ आहे, तर त्या मूळ ग्रंथाचं सुद्धा 9 दिवसामध्ये पारायण हे केलं जातं। आता हे पारायण का बरं करायचं असतं? तर एखाद्याला वाटत असेल की भूत प्रेत पिशाच बाधा आहे आपल्याला, किंवा आपल्या घरामध्ये काही दोष आहेत, तर अशा व्यक्तींनी खरंच संकल्पयुक्त नवनाथ पारायण हे करायचं आहे। खूप चांगला रिझल्ट याचा दिसून येतो। आणि दुसरं म्हणजे काय की एखाद्याला लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल, किंवा संततीच्या काही अडचणी असेल, म्हणजे की संतती होत नसेल, तर अशा भक्तांनी सुद्धा नाथांची सेवा करायची आहे। आणि नवनाथ पारायण जे काही आहे, तर ते संकल्पयुक्त पारायण हे करायचे आहे। तर याचा खूप चांगला परिणाम हा दिसून येतो। तर आता बघा की हा जो काही नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे, किंवा जो काही ओरिजिनल ग्रंथ आहे, तर याची आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे, याचे नियम काय आहे, अटी काय आहे, उद्यापन कसं करायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती जी काही आहे, तर ती खाली जी काही व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तर त्या लिंकवर आहे। कृपया सर्वांनी त्या लिंकवर जाऊन व्हिडिओ ही सविस्तर बघायची आहे। श्री स्वामी समर्थ।